सांगू का? ती मला म्हणलेली की मला केस स्ट्रेट करायचे म्हणे. नाही तसं नको करू. ती म्हणे मला केस स्ट्रेट करायचे म्हणे. मग मी केस स्ट्रेट करीन. माझे केस लई कुरळी झाले, चांगले वाटलं. हां मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती. तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा देऊन टाका. तुमचं बहुमूल्य लाईक हे मला खूप प्रोत्साहन देतं असं मी म्हणतो. ओके, तर हे बघू शकता इकडे दोघी जणी सासूना बसले आहेत. यांना आज काहीच काम नाही आहे, एकदम रिकामी असलेली सासू आणि बिझी असलेली सून हे बघू शकता तुम्ही. आणि हे मोबाईल बघून बघून इडे व्हायच्या मार्गावर दिसतात मला. मला गोळ्या खायच्या हे बघा, हिला दवाखान्यात घेऊन गेलते, एवढ्या गोळ्या आणल्या तर या गोळ्या आता हिला खायच्या. या भूकवाडीच्या गोळ्या आहेत मित्रांनो. ते डॉक्टरने सांगितलं ती जेवत नाही ना, म्हणजे तिच्या अंगात रक्त कमी आहे, त्यासाठी तिला गोळ्या दिलेल्या आहेत. नाही तर बाकी काही इपित्र काही समजू नका. नाही तर लगेच तुम्ही आपले एंगेजमेंटला म्हणजे काय म्हणते त्याला, आपले स्वतःचे मनाचे तर्क लावणं सुरू नका करू. आणि हे बघू शकता माझ्या गाडीचा सही इस्तेमाल कसं करणं चालू आहे. म्हणजे माझ्या गाडीचा इस्तेमाल हे करणं चालू आहे पप्पा. हे बघा, हो ते कमेंट आली तुला म्हातारीचं. मी काय म्हातारी सारखी दिसते का? बिलकुल बोलायची इच्छा नाही आज. मी बोलणार नाही व्हिडिओमध्ये, कारण माझा मूड एकदम खराब झालेला आहे. त्या मूड खराब होण्याचं कारण मम्मी. मी काय केलं तुला? बोल ना आता, बोल ना. मी काय केलं तुला? बोल आता. मग काय म्हणते, बोल. काय म्हणतो ते? बोल. पाठव ना तिला दुकानामध्ये. कुठं? इथं बाजूचं. पाठव. काय होतंय, मी जाते दुकानात तर ती गेली तर काय होतंय? जा ना, इथे सरळ इथं जायचं, ह्या कोपऱ्यावर दुकान. 2 पावलं बी चालायच नाही, तिला झोपायचं असतं नुसतं. सारखं बसून माणसाला बोर होतं की नाही. थोडंफार चाललं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला या गोष्टीवर सांगा आता. बोल. मलाच चाललं पाहिजे, काम करून मीच चाललं पाहिजे. मी चालते, वरती जाते. सगळ्या गोष्टी उरत्यात सुरत्यात आणि DSK वर येऊन पडतात. आता सकाळपासून जी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. थकली होती बा, माझा कसा व्हिडिओ काढतो. बंद करू का मी व्हिडिओ बनणं? सीधी सिंपलची गोष्ट सांग. आता सगळे व्हिडिओ मध्ये आल्याशिवाय मजा येत नाही यार व्हिडिओ मध्ये. ऐका रे मित्रांनो, सांगा बरं कमेंट मध्ये. तुला सकाळी काय होतं, आता आम्ही थकून जातो. सकाळी तू जाते, सकाळी लवकर जाते. सकाळी लवकर नाही जात मी, 9 वाजता जाते. आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये काही प्रँकिंग होणार नाहीये. जे काही क्लिअर कट व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओ. आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ही आशा करतो. आणि लवकरात लवकर आपले फक्त 30,000 कंप्लीट होण्यासाठी फक्त 800 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लवकर लवकर शेअर करा. 30,000ची सबस्क्रायबर पार्टी झाल्यानंतर, नाही 30,000 झाल्यानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये चेंजेस येणार आहेत काहीतरी, असं मी ठरवलेलं आहे. झोलो चिप्स शिवानीकडून झोलो चिप्स चॅलेंज करून घेऊ आपण, आहे का नाही? खाऊ शकते. कधी खाणार? मी 500 रुपये म्हणतो. आता 4 मिरच्या खाऊन दाखवायच्या मला. 5 नाही, मी जेवढे मिरच्या नाही खायच्या. शानपान नको करू, काही बी नको काढत जाऊ. मी लगेच 500 रुपये. काय गरज? दोघी लावा चॅलेंज. आम्हाला नाही खायचं. दोघी लावा चॅलेंज. मी 500 रुपये ठेवतो. आम्हाला नाही खायचं. मिरच्या खाऊन दाखवायच्या मला. झोलो चिप्स आण, ती खाईन. खाणार नाही ती. झोलो चिप्स नाही खाऊ शकते मी नाही खाऊ शकत. मी खाऊ शकते. कशाला खाती? कशाला खाती? ती खाऊ शकते, ही खाऊ शकते, कशाला खाती? मी नाही खाऊ शकत. मी नाही खाऊ शकत. एकदाच नुसता वास घेतला तर लय, आणि त्याला सलाईन लावली होती. त्याच्यामुळे झोलो चिप्सच्या नादी लागून मला काही जाणार काही गरज नाही आपल्याला. तसे स्वतःला स्टील बॉडी समजते आणि हिला असं वाटतं की मी लय मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. मित्रांनो हिने जेवण करायला पाहिजे, हिची तब्येत सुधारायला पाहिजे. लोक नाव ठेवायला लागले व्हिडिओ मध्ये, म्हातारी म्हणायला लागले. काही म्हणते मित्रांनो लोक कमेंट मध्ये. मला भरपूर सारे प्रोत्साहन आले, त्यामुळे मी काही म्हणणार नाही. तर परत म्हणतात की तू मनावर घेतो गोष्टी. मी काही मनावर नाही घेत रे बाबा. मी म्हातारी असून मला कोणी म्हातारी म्हणत नाही. तू कसं काय अवघड आहे. म्हणतात त्याला काय म्हणू द्या.
मग त्याच्यामुळं आपण आपलं खाऊन पिऊन सुदृढ राहिलं पाहिजे. प्रगती होती. प्रगती कोण येईल आता? तर मित्रांनो, आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर बघू आता बाकीचं. मला असं वाटतं की आपण चर्चेमध्ये घेतला पाहिजे विषय. मला भरपूर जणांनी विचारलं की शिवानीचं शिक्षण किती आहे. शिवानीचं शिक्षण 12वी. 12वीच आहे का? तू गेली ती शाळेत सोडायला तिला? हा, ती सांगत नाही ना, मी सांगितलं. 12वी ना. स्वतः सांगायचं ना. कितीपर्यंत शिक्षण घेतलं? तो 12वी काय घेतलं? सायन्स आहे, आर्ट आहे, काय होतं? हा, 12वी आहे. किती टक्के पडले तुला? 55. हा, 55. 55% पडले. नंतर शिकली काऊन नाही मग अजून? मी बी शिकलेली बरं का. आमचं कॉलेज घरापासून लई लांब होतं. मी 8वी शिकलेली. मग मी 8वी बी नाही, तू 7वी शिकली. तू टीव्ही पाहिले नाही. आपलं 8वीला गेलेली. तू टीसी पाहिले, टीव्ही नाही. त्या सारी चुकून मी टीव्ही म्हणलो. टीसी पाहिले मी तुझी. ते मग नंतर लग्न केलं. काही नाही, तुझी 7वी झालती वगैरे काम नको दाखव. तो फोटो मी डिस्प्ले लावीन इथं. लाव. हा, हा, मित्रांनो, तुम्हाला मम्मीचा फोटो बघायचा असेल ना तर 7वी पास तुम्ही मला कमेंट मध्ये तुमचा आवडता इमोजी टाका. असे येडे वाकडं काय टाकू नका, पण टाका. म्हणजे मी तुम्हाला कम्युनिटीला आपल्या कम्युनिटीला मी मम्मीचा फोटो सोडन. यंग जनरेशन मधल्या मम्मीचा फोटो सोडन. तुम्हाला जर बघायचा असेल तर मम्मीचा. आणि मम्मीचा एक खूप भारी असा फोटो आहे, तो पण मी शेअर करीन तुमच्यासोबत. की तुम्ही तो फोटो बघून, मकर संक्रांतीचा फोटो आहे तो, की ते तुम्ही बघून तुम्हाला वाटत हे काय नवीन आहे. मला आवडत गजरा लावायला. तू काय कवायचं? गजरा असा लाव. गजरावर ठीक आहे, डोळे एवढे मोठे मोठे कोण करतं? मी तशीच काढायची. आणि हिची तर पहिलीच मकर संक्रांत असून का करते मकर संक्रांतीला माहिती आहे? तिळगुळ देते. संपलं. विठ्ठल रुक्माच्या मंदिरात जाते. महादेवाच्या मंदिरात वाण द्यायला. महादेवाच्या मंदिरात नसते देत वाहन, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात देत असते. जोडीला वाहन देत असते. मग अरे हा, जोडीला. पण तिथं पार्वती नसते, संग नसते ना महादेवाच्या. नसती. महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरात कधी पाहिजे तो पिंड, महादेवाची पिंड एक नसती. तिथे जाते खाली मंदिरात. तसं नसतं. अर्धंगी फिरतांगी काही नसतं. काही नका म्हणून व्हिडिओ मध्ये. कळलं का? समजलं? ते आवाज कोण काढायला फुसफुस? मग मॅगी खायची म्हणे. कोणाला मॅगी खायची आता? शिवानीला. हा, शिवानीला खायची, मला बी खायची. मित्रांनो, आता तुम्ही म्हणसान की रोज रोज तू घरातले व्हिडिओ दाखवतो. आम्हाला रोज रोज घरातले व्हिडिओ बघून बोर होतं की आम्हाला तू नेमकं तेच दाखवतो. हेच 4 भिंती, ह्या 4 भिंतीमध्ये फिरतो नुसता गोल गोल. ह्या 4 भिंतीच्या मध्ये गोल गोल फिरतोस तू. हीच टीव्ही दाखवतो 10 वेळेस. हीच नवी टीव्ही आणली म्हणून तू दाखवतो. हेच दाखवतो सारखं सारखं. आम्ही वैतागलो हे बघून बघून. आम्ही वैतागलो असं तुम्ही सगळे म्हणत असताना की आम्ही वैतागलो हे सगळं बघून बघून. तो या सगळ्या गोष्टी शेतात कशाला जायचं थांबणार सग. तर तुम्ही म्हणत असताना की आम्ही वैतागलोय सारखे सारखे हे भिंतीचे सगळे इकडे बघून. तुमच्या भिंतीवरच्या आम्हाला हे वालपुट्टी केलेली शिवानीचे हे सगळे निशाण तुम्हाला माहित असेल. आता कुठं काय निशाण पडलेले आहेत तुम्हाला सगळे दिसत असेल. इकडे गणपती बाप्पा दिसते ते बी माहित असेल तुम्हाला रोजच्या व्हिडिओ मधले. इकडे आपले महाराज आहेत ते पण दिसत असतील. इकडे तुम्हाला माता लक्ष्मी दिसत असतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज त्याच गोष्टी दिसत असून. हे माझा फेवरेट आरसा दिसत असून तुम्हाला. हो, या आरशात मी तुम्हाला दिसत असून फेवरेट. तर ह्या गोष्टी तुम्हाला फक्त थोडी दिवस बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत या गोष्टीचा आस्वाद घ्या. आणि नंतर तुम्हाला ज्या गोष्टी बघायला भेटणार आहेत त्या गोष्टी बघून तुम्हाला कसं वाटणार आहे? काय म्हणलं मी ऐकलंच नाही. म्हणजे त्या गोष्टी नंतरच्या गोष्टी बघून कसं वाटणार आहे मी विचारलं. चांगलं वाटेल. कोणाला? हा, चांगलं वाटेल. कसं का चांगलं वाटेल? थंडी वाजायला लागली मला. मला तर थंडी वाजते संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ घेता मी. आता मी थोडाफार दुकानातला व्हिडिओ पण आहे तो पण जॉईन केलेला आहे याच्यामध्ये. आणि काय मकर संक्रांतीच्या सगळ्यांना आज थोडी मकर संक्रांती ऍडव्हान्स मध्ये चला, कोणत्या कलरच्या साड्या आणल्या कमेंट सांगा मला. आणि आम्ही तर अजून आणल्या नाही तर आणायच्यात आम्हाला आणायच्यात अजून साड्या. डबल खिशाला कात्री मारायचं काम यांच्याकडे मोठी खरेदी करायची आता अजून. त्या उद्या परवा आम्ही जाऊ शॉपिंग करायला. शॉपिंग करायला बी जाता का तुम्ही? कुठं? नवीन जालन्यात जाऊ आम्ही. बर, अजून अजून काय साड्या आणणार
वाहनाचं सामान आणणार मग सगळं दाखव. ती मला काय म्हणली माहिती मम्मी, तुला गोष्ट सांगू का? ती मला म्हणलेली की मला केस स्ट्रेट करायचे म्हणे. नाही तसं नको करू. ती म्हणे मला केस स्ट्रेट करायचे म्हणे. मग मी केस स्ट्रेट करीन, माझे केस लई कुरळे झाले, चांगले वाटलं. हां मित्रांनो, कमेंटमध्ये मला भरभरून सांगा बरं जरा समजून. म्हणजे तुमचे कमेंट आले ना तर तिला लवकर सिरियस घेते की केस सरळ केले पाहिजे की नाही केले पाहिजे. कारण स्ट्रेटनिंग केल्याने तुम्हाला पण माहिती केस गळते, भरपूर केस गळते. केसानंतर म्हणजे आता केमिकल आहे शेवटी, किती काही झालं तरी सरळ करणं जे नॅचरल ती नॅचरल गोष्टी असतात. पण केमिकल वापरून सगळं केलं ना केस गळतात, त्याला कळत नाही त्या गोष्टी. कारण मी माझ्या डोक्यावरती भरपूर सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि मला माहिती त्या गोष्टी. तर मी तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तरी बऱ्यापैकी माझे ठीक आहे, ठीकठाक व्हायला लागलेत केस, पण ही गोष्ट तिला समजत नाही. कसं समजत नाही हो, वाटतं स्ट्रेट ते कशाला वाटतं? झाले त्यामुळे वाटतं मला स्ट्रेट करावं वाटते. ती बघ ना, ती कशी टेन्शन मध्ये आली. तुला करू वाटतं का स्ट्रेट म्हणून? हे बघ, मला जुल्फाकार शिल्पा बापरे, शेट्टी. शांतपणा करू नको लई. आगाऊपणा नको कर जाऊ लई. सॉरी मित्रांनो, मी गरम झाली. आता आपण इथेच अलविदा घेऊया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लवकर आपले सबस्क्रायबर होऊ द्या. आणि तुम्हाला सांगतो मी, तुला शिव्या जेव्हा घालतील लोकं. टॉप होणार ना, टॉप म्हणजे मम्मीला चिडीला लावलं. मम्मी सोबतच मस्ती केली आणि मम्मीला परेशान करणं आणि मम्मीचा मार खाणे हे माझं कर्तव्य आहे. आणि माझं अशी केस वाढतात मम्मीचे. केस नव्हतं ओळख, मी दाखवत होतो म्हणलं. ती कशाला म्हणली दाखवत स्ट्रेटनिंगची गोष्ट म्हणून मी दाखवत होतो. स्टेपनिंग करतो, कशाची स्टेपनी? काय कायची टेपनी करतो? स्टेपनी नाही रे, स्ट्रेटनिंग करायची. ती म्हणली, मी थोडी करायला लागलो बाबा. मी आधीच 3 वेळेस 4 वेळेस टकलं करून बसलो. मी कशाला की स्टेपनिंग करू? मग केस वाकडे तिकडे जसे आहेत तसे बरे. गोल्डन केलेले, निळे केलेले, ब्राऊन केलेले, प्लस ग्रे कलर बी केलेला आहे. लय भारी केस होते त्याची अशी झुपडी लावल्यावर. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा. आणि काय म्हणे, तुम्ही सकाळीला कोणत्या कलरची साडी आणली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा का. पर्पल नाही आणली, नाही आणायची. पर्पल कलरची आणायची मम्मीला. तुम्हाला कोणता कलर आवडतो आणायची पर्पल. त्या कलरचं इमोजी आपला हार्ट आहे ना, हार्ट, ते पोस्ट करा म्हणजेच आम्हाला कळन. त्या कलरमधले एक चॉईस कलर अजून कोणाला, यांच्यातल्या दोघींना कोणाला आवडतो कलर, मग अजून त्या कलरमधली साडी पण आम्ही ट्राय करू घेण्याची. तर सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. चला आता भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये एवढं काही जास्त काही नव्हतंच, पण आता कसं आहे म्हणलं, कालच्या व्हिडिओमध्ये प्रँक झाला, आता ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी म्हणजे कीप इन टच राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच म्हणलं चला आता व्हिडिओ घेऊन टाकू. कारण आज मलाच माहीत नाही मला काय व्हायला लागलं. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.